या गेटच्या समोरच म्हणजे जिथनं मंदिराला मेन मंदिरात रामनाथ स्वामींच्या दर्शनाला आपण जातो त्याच्याच बरोबर समोरच्या बाजूचा जो रस्ता आहे तो अग्नितीर्थमकडे जातो। चला आपण आता अग्नितीर्थमकडे जाऊया आणि परत या परिसरामध्ये म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये परत आपण येऊया। इथे वेगवेगळ्या लोकांचे भोजनालय पण आहेत। इथे थेपला, पोहा, परोठा सगळं मिळतं। अनलिमिटेड भोजन। कोणाला राजस्थानी खायचं असेल, गुजराती खायचं असेल तर इथे येऊ शकतो आपण। मंदिरापासून जेमतेम एक 2-3 मिनटं चाललो की आपण येतो आचार्य सद्गुरू स्वामी टेंट, रामजी महाराज गेट आणि ही सगळी गेट आहेत यालाच अग्नितीर्थम असंही म्हणतात। या गेट अग्नितीर्थमपाशी आपण येतो। चला हा सगळा परिसर आपण एक्सप्लोर करूया आणि याला अग्नितीर्थम असं नाव का पडलं, अग्नितीर्थम असं नाव का पडलं तेही आपण समजून घ्यायचा आणि जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। बी अवेअर ऑफ थिप्स। इथे सावधान राहा असं पण पाटी लावलेली आहे। समुद्राला आता भरतीची वेळ आहे त्यामुळे पाणी इकडे एवढ्या वरपर्यंत आलं आहे। नॉर्मली पाणी जे असतं ते पुढंपर्यंत येतं तिथपर्यंत, जे बाकीच्या व्हिडिओजमधून बघितलं होतं ते। आता भरती असल्यामुळे काठापर्यंत पाणी आलेलं आहे। या भागाला अग्नितीर्थम असं नाव का पडलं हे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। आपल्या सीतामाईंना लंकेतनं परत आल्यानंतर, थांबा थोडा मोबाईल ॲडजस्ट करतो म्हणजे मागचं पण तुम्हाला व्यवस्थित दिसेल। आपल्या सीतामाईंना लंकेतनं परत आल्यानंतर ज्या वेळेला इथे रामेश्वरला ते परत आले त्यावेळेला अग्निदिव्यातनं तिला समोर जावं लागलं आणि ते अग्निदिव्य, एक अग्निदिव्य इथं घडलं आणि दुसऱ्या अजून एका कहाणीमध्ये असं पण आहे की एक अग्निदिव्य जे आहे ते अयोध्येमध्ये पोचल्यावरती तिला परत अग्निदिव्याला सामोरं जायला लागलं। तर असं पहिलं अग्निदिव्य इथं झालं आणि तिने हात जोडून प्रार्थना केल्यावरती अग्निदेव स्वतः प्रकट झाले आणि त्या अग्नीतनं सीतेने अग्निपरीक्षा दिली। का दिली आणि कशासाठी दिली हे आपल्या सगळ्यांना ऑलरेडी माहितीच आहे, तर त्याच्यात आपण जाणार नाही। पण ज्या वेळेला सीतामाईनी ही अग्निपरीक्षा इथे दिली आणि अग्नीतनं ज्या वेळेला तिने प्रवेश करून अग्नी पार केला त्यावेळेला त्याच्यानंतर अग्नीला असं वाटलं, अग्नीच्या मनामध्ये असं आलं की साक्षात देवीला आपला स्पर्श झाला आणि त्याच्यामुळे अग्नीला असं वाटलं, अग्निदेवांना, की आपण कुठलं पाप केलंय का काय, म्हणून अग्निदेवांनी इथे समुद्रामध्ये स्नान केलं आणि आपलं जे पापक्षालन त्यांना जे करायचं होतं
त्यांच्या मनामध्ये जे होतं की देवीला आपला स्पर्श झाल्यामुळे आपला आपला हे पापक्षालन व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी याच ठिकाणी स्नान केलं. आता कॅमेराच्या अँगल चेंज करतो आणि पुढची गोष्ट सांगतो. अग्निदेवांना त्यांचं पापक्षालन करायचं होतं, म्हणून त्यांनी या ठिकाणी स्नान केलं आणि ते पापातून मुक्त झाले. तेव्हापासून या भागाला अग्नितीर्थम असं नाव पडलं. आणि इथं स्नान केल्यानंतर, इथं डुबकी मारल्यानंतर जसं गंगेला महत्त्व आहे की गंगेमध्ये आपण स्नान केलं की आपल्या पापातनं आपल्याला मुक्ती मिळते, असा जो आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे, त्याचप्रमाणे इथे सुद्धा स्नान केलं की आपल्या पापातनं आपल्याला मुक्ती मिळते, असं हे तेव्हापासनं इथे रूढ झालं. पण खरं तर अग्निपरीक्षा म्हणजे मला तर असं वाटतं की अग्निपरीक्षा हे आपण केवळ इथे प्रातिनिधिक स्वरूपामध्येच घेतलं पाहिजे. अग्निपरीक्षा म्हणजे आपण सुद्धा बरेच लोक आपल्या आयुष्यामध्ये अग्निपरीक्षेतून जात असतो. अग्निपरीक्षा म्हणजे काय तर सीतामाई ज्यावेळेला अग्नीत गेली, तिच्या अंगाला भाजू शकलं असतं, म्हणजे जीवाला तिच्या अग्नीमध्ये धोकाच होता. तर जिथे आपल्याला खूप त्रास होतो किंवा आपल्याला त्रास होतो म्हणण्यापेक्षा आपल्याला दिव्य करायला लागतं, खूप कष्टाला सामोरं जायला लागतं, आणि त्या परीक्षेतनं आपण जेव्हा पास होतो आणि चावून सुखावून बाहेर पडतो, त्याला आपण अग्निपरीक्षा, आपल्या आयुष्यातली अग्निपरीक्षा असं आपण त्याला म्हणू शकतो. पाण्याचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, खूप जोरदार पाण्याचा आवाज आहे. लाटा जर का आपण बघितल्या तर किनाऱ्याला या इथे तिथल्या इथे ज्या लाटा सगळ्या उसळतात आहे, आणि म्हणजे या पायऱ्या आहेत, पायऱ्यांच्या इथेच लाट आणि लगेच पुढे येते. हे दृश्य क्वचितच बघायला मिळतं. नॉर्मली लाट थोडंसं पुढे गेला तर या साईडला ती बघायला मिळते, पण इथे जी आहे ती लाट उसळली आणि किनाऱ्याला आपटली, लाट उसळली आणि किनाऱ्याला आपटली, असं कंटिन्युअस बेसिसवरती होतं. त्या तिथे समोरच्या बाजूला समुद्रामध्ये बाहेर काही आलेलं आहे, तिथपर्यंत जाऊन बघूया चक्कर मारून तिथे काय आहे ते. बहुतेक असं मी ऐकलं होतं, एका व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं की गोड्या पाण्याचं कुंड भर समुद्रामध्ये आहे, तर तेच एका ते बघूया चला. अग्नितीर्थमपासनं थोडा आपण पुढे आलो आता, आणि हा जो रस्ता आहे समुद्र किनाऱ्याचाच रस्ता आहे. एक इथे आपण वॉक घेऊ, आणि जसं मगाशी म्हणलं तसं ते गोड्या पाण्याचं कुंड, त्याच्यावरती जो पूल त्यांनी बांधला आहे, तिथं कोणाला जाऊन मात्र आता देत नाही, असं लांबनं दिसलं, कारण तिथे माणसं इथनं लांबनं तरी दिसत नाही आहेत. तरी जवळ जाऊन बघूया काय आहे तिकडे ते, आणि मग तिथपासनं आपण परत मंदिराच्या दिशेने परत घेऊया. मगाशी आपण तिकडे होतो, अग्नितीर्थमच्या त्या भागामध्ये होतो, त्या इथे होतो. तिथनं एक साधारणतः 100 पावलं चालून आपण आता या थोड्या अलीकडच्या भागामध्ये आलो आहे. इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे लाटांची. आत्ता भरती आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे, नाहीतर थोडंसं आतमध्ये आपण रेतीमध्ये जाऊ शकतो. एक साधारणतः 20-25 पावलं तरी पुढे आपल्याला आतमध्ये जाता येतं, पण आता पाणी सगळं भरतीमुळे वरपर्यंत आलेलं आहे. थोडंसं पुढे आलं की इथे पार्क आहे, आणि या पार्कमध्ये इथे बरेचसे फोटो पण लावलेले आहेत रामायणामधले, की रामायणामध्ये काय काय आणि कुठल्या कुठल्या कथा कशा कशा घडल्या ते. हा बघा, हा फोटो रामायणातला, रावण विमानातनं घेऊन जाताना सीतामाईंना, आणि इथे सांगतोय की माझ्याशी लग्न कर, रामांना विसर, असं इकडे सांगतोय. राम लक्ष्मण बोलत असताना
शबरी मातेकडे ज्यावेळेला राम लक्ष्मण गेले त्यावेळेला ही वानरसेना सगळी जमलेली हे सेतू बांधताना सीतामाई वाट बघते प्रभू रामचंद्र कधी येणार ते. हनुमान आणि श्रीराम समुद्राचं निरीक्षण करताना की इथे सेतू कसा बांधायचा आणि इथे नील आणि नळ हे सेतू बांधताना जसं मी आधीच्या व्हिडिओत सांगितलं त्या दोघांना वरदान प्राप्त होतं की ते ज्या दगडाला हात लावतील आणि त्यांच्याकडे सेतू बांधण्याची पण कला होती आणि ते ज्या दगडाला हात लावतील ते दगड जो आहे तो पाण्यावरती तरंगेल असं. इथे लक्ष्मणाला ज्यावेळेला बाण लागला होता इंद्रजिताचा आणि तो जखमी झाला होता त्यावेळेचा हा फोटो. प्रत्यक्ष रावण ज्यावेळेला युद्धामध्ये उतरला त्यावेळेला आणि शेवटी सीतामाई आणि प्रभू रामचंद्र यांची भेट झाली तो फोटो आणि नंतर बिभीषणाचा राज्याभिषेक केला तो फोटो आणि त्याच्यानंतर हा फोटो बहुतेक ज्यावेळेला 1964 साली इथे रामेश्वरमध्ये मोठा पूर आणि वादळ आलं होतं तेव्हा जी इकडे सगळी काय म्हणतात त्याला विध्वंस जो झाला होता त्या विध्वंसाच्या काळातला तो फोटो बहुतेक दिसतो. चांगला पार्क आहे चालायला वगैरे इथे आणि गर्दी कमी आहे. आपण मागे बघितलं मागच्या बाजूला गर्दी खूप होती पण इथे मात्र गर्दी कमी आहे आणि लोक निवांत समुद्रकिनारी येऊन इथे बसलेले आहेत शांतपणे. हे बोटींसाठीचा बहुतेक हा धक्का आहे. ही जेटी आहे इथे बोटी येऊन थांबतात आणि या ब्रिजवरनं जे कोणी आत गेले असतील ते परत इकडे मागे येतात पण कॉमन पब्लिकसाठी मात्र हे बंद दिसतंय. बोटीचा इंजिनचा आवाज इथपर्यंत येतो. तर ही जागा जी आहे ही बोटिंगसाठी आहे. इथे बोटिंगचं अग्नितीर्थम बोटिंगची सोय आहे. शेवटची ट्रिप मात्र 5:30 वाजता इथनं असते 6 सकाळी ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पण शेवटची ट्रिप इथनं 5:30ला जाते म्हणजे बहुतेक याचं टायमिंग जे आहे ते ट्रिपचं टायमिंग राहतं अर्ध्या तासाची एक ट्रिप आहे. 100 रुपयाचं तिकीट आहे आणि जर्नी ॲट पॅसेंजर होऊन रिस्क फी नॉन रिफंडेबल आहे. समुद्र आता खवळलेला आहे पण तरी बरेच जण गेले आहेत. याचा अर्थ असा आहे की काही प्रॉब्लेम नाही. परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण कन्याकुमारीला पण गेलो होतो. समुद्र खवळलेला होता बोट वर खाली होत होती तरी सगळ्यांना लाईफ जॅकेट दिलेले त्याच्यामुळे काही तसा इश्यू नाही. थोडं झूम करतो पटकन आणि समोरच्या बाजूला किती बोटी उभ्या आहेत त्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बघा या इथं हा जो धक्का आहे त्या धक्क्यावरनं गेलं की आपण बोटीमध्ये बसायला जातो आणि तसं बांधकाम जुनं होत आलंय पण असंख्य प्रवासी अजूनही जातात आहे. इथनं समोर ही बोट उभी आहे. ही चक्कर मारून आली आहे का मारायला गेली आहे कल्पना नाही कारण आतमध्ये प्रवासी नाही आहेत पण आता बहुतेक हे बंद झालंय त्याच्यामुळे प्रवासींना शेवटची म्हणजे काय म्हणतात त्याला 5:30ला बंद झालं त्याच्यानंतर प्रवासी नाही आहे तिकडे. आणि या समोर उभ्या असलेल्या असंख्य बोटी. आणि आता तुम्हाला एक मी फोटो दाखवतो इथला. त्या फोटोमध्ये संपूर्ण रामेश्वरची कथा दडलेली आहे. बघा हा जो फोटो आहे हा फोटो याच्यामध्ये रामेश्वर इथे शिवलिंग कसं आलं आणि शिवलिंग कोणी तयार केलं आणि का तयार केलं त्याची गोष्ट आता मी तुम्हाला हा फोटो इथे बघितला तशी मी सांगणारच होतो पण हा फोटो इथे बघितला तर आत्ताच ही गोष्ट तुम्हाला मी सांगतो. रामायणातल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. श्रीरामांनी वानरसेनेच्या साह्याने लंका कशी गाठली सेतू बांधून वगैरे धनुष्यकोडीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. तर ज्यावेळेला श्रीरामांनी लंकेवरती विजय मिळवला आणि रावणाचा वध केला आणि वध करून ज्यावेळेला परत ते आपल्या भूमीमध्ये श्रीलंका नॅचरली परभूमी परत ज्यावेळेला ते इथे रामेश्वरमला त्या सेतूवरनं परत आले त्यावेळेला इथे आल्यानंतर मात्र त्यांच्या मनामध्ये हा विचार सारखा चालू होता की आपल्या हातनं किती वध झाले आणि युद्धामध्ये किती सैन्य मग ते रावणाचं का असेना किंवा श्रीरामांचं सैन्य का असेना किती सैन्य मारलं गेलं आणि या सगळ्यांच्या हत्येचं पातक
आणि त्यातल्या त्यात प्रभू राम आणि त्यातल्या त्यात रावणाच्या हत्येचं पातक आपल्या माथी आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. म्हणून तिथले जे बाकीचे ऋषीमुनी होते किंवा त्यांच्या बरोबरचे जे लोक होते सगळे ऋषीमुनी आणि ज्ञानी लोक त्यांना विचारल्यावरती प्रभू रामचंद्रांना त्यांनी असा सल्ला दिला त्यावेळेला की रावण राक्षस जरी असला तरी तो शिवभक्त होता आणि शिवभक्त असल्यामुळे त्याचं हत्येचं पातक नाही म्हटलं तरी आपल्या माथी आहे. तर ह्याच्यासाठी तो शिवभक्त आहे तर शिवाचीच आराधना आपण इथे करावी, शिवाचं पूजन करावं. मध्ये एक क्रॉसिंग आलं तेवढं क्रॉसिंग करतो आणि पुढचं सांगतो. तर शिवाचीच आराधना आपण करावी आणि असं त्यांनी रामाला सांगितलं प्रभू रामचंद्रांना आणि ते प्रभू रामचंद्रांना पटलं सुद्धा. आणि मग प्रभू रामचंद्रांनी हनुमानांना सांगितलं की कैलास पर्वतावरती जाऊन तू शिवलिंग घेऊन ये, म्हणजे त्या शिवलिंगाची पूजा मला इथे सीतामाई आणि लक्ष्मण यांच्याबरोबर करता येईल. हनुमान काय वायुवेगाने कैलास पर्वताकडे निघाले, पण त्यांना तिथनं यायला थोडा उशीर होत होता. उशीर झाल्यामुळे काय झालं, श्री प्रभू रामांच्या मनामध्ये चलबिचल व्हायला सुरुवात झाली की आपला पूजेचा मुहूर्त चुकतो का काय आणि आपल्या हातनं शिवलिंगाची पूजा होते का काय हे त्यांच्या मनामध्ये यायला लागलं. म्हणून त्यांनी सीतामाईला सांगितलं आणि सीतामाई सुद्धा म्हणाली की मी इथे शिवलिंग बनवते आणि आपण त्याची पूजा करावी. तर असं सीतामाईंनी इथे शिवलिंग बनवलं वाळूचं आणि या इथे तिने शिवलिंग बनवल्यावरती प्रभू रामचंद्रांनी त्या शिवलिंगाची पूजा केली आणि तेच शिवलिंग आता आपण रामनाथ स्वामी यांचं जे मंदिर आहे त्या रामनाथ स्वामींच्या मंदिरामध्ये आपण तेच शिवलिंग बघतो. पूजा चालू असतानाच श्री हनुमान वायुवेगाने कैलासावरनं परत आले आणि तिकडनं ते शिवलिंग घेऊन आले. तर ते पण शिवलिंग इथेच आहे आणि त्या शिवलिंगाची सुद्धा पूजा इथे होते. असे 2 शिवलिंग इथे आहेत, एक सीतामाईंनी केलेलं आणि प्रभू रामचंद्रांनी ज्याची पूजा केली तेच शिवलिंग मंदिरामध्ये आहे असं म्हणतात. आणि दुसरं शिवलिंग जे आहे ते शिवलिंग हनुमानांनी आणलेलं. मंदिरामध्ये सुद्धा सकाळच्या वेळेला मला असं वाटतं की साधारणतः 5:30 ते 6 पर्यंत स्पेशल दर्शन असतं आणि त्यावेळेला त्या स्फटिकाच्या शिवलिंगाचं दर्शन आपल्याला होतं. स्फटिकाचं शिवलिंग हे गिरनारला आणि सोमनाथला जर का आपल्यापैकी कोणी गेला असेल तर गिरनारच्या बाजूला एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये सुद्धा आपल्याला हे असं स्फटिकाचं शिवलिंग बघायला मिळतं. तर तसंच स्फटिकाचं शिवलिंग इथे पण आहे आणि इथे त्याची पूजा पण होते, पण ते ठराविक वेळेपुरतंच आणतात आणि ठराविक वेळेनंतर परत आतमध्ये नेतात आणि असं या इथल्या ही रामनाथ स्वामींच्या मंदिरामधल्या शिवलिंगाची कहाणी. आता मंदिर परिसरात आपण परत जाऊया, मंदिर परिसर सगळा फिरूया आणि मंदिर परिसर फिरत असताना काल जे आमचं दर्शन झालं ते आमचं दर्शन कसं झालं आणि किती पटकन आमचं दर्शन झालं. तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल, आम्ही कन्याकुमारीवरनं बाय रोड इथे आलो रामेश्वरमला. जवळजवळ 300 किलोमीटरचा प्रवास आहे आणि 300 किलोमीटरच्या प्रवासाला आम्ही मध्ये 1-2 ठिकाणी थांबलो पण होतो. त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ आम्ही किती 10:30 पावणे 11च्या सुमाराला निघालो होतो, ते इकडे 5:30-6च्या सुमाराला पोहोचल्यानंतर रूमवरती गेलो. पण थांबा, मी तिथे पोहोचल्यावरतीच तुम्हाला सांगतो की आमचं सोमवार असून सुद्धा काल तासाभरामध्ये 22 कुंडांवरचं स्नान आणि दर्शन कसं पटकन आणि किती छान झालं ते. ही खरं तर शंकर भगवानांची कृपा असं म्हणायला हरकत नाही.
रेणू. आता इथे दर्शनासाठी काय काय आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगतो. पहिली बालदी जेव्हा आपल्या अंगावरती म्हणजे डोक्यावरती होतात त्यावेळेला थोडी थंडी वाजते आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला थंडी वाजत नाही. आतापर्यंत बाकीचे जे 2 रस्ते बघितले त्यापेक्षा या रस्त्याला सगळी चहलपहल आणि दुकानं वगैरे सगळी जास्त दिसतात. रेणू. रेणू. रे